आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी, अनेक घटना या उगाचच घडत नाहीत, तर त्या घटनांच्या पुढे मागे असं काहीतरी संचित असतं. जपान आणि भारत सरकार यांच्यातले परस्पर संबंध हे कुठल्याशा संचिताने जोडलेले आहेत. मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील काहीतरी पूर्वजन्माचं नातं आहे, किंवा हे नरेंद्र आणि देवेंद्र परस्पर पूरक जीवन कार्य करण्यासाठी ज्या धर्तीवर आलेले आहेत. मी असं का म्हणतोय, किंवा कोणाला तरी वाटेल मी असे अंधश्रद्धा पसरवणारे मुद्दे का बरं चर्चेला आणतोय, आणि असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, साहजिकच आहे. कुठला योगायोग, कसलं संचित, असंही तुम्हाला वाटत असेल. मित्रो, हेच तर जाणून घ्यायचं आजच्या एपिसोडवर. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार डिजी. महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं पॉवर स्टेशन देवेंद्र फडणवीस परवापासून जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून त्यांना डॉक्टरेट देण्यात आली. महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार यासारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेलं कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न, या सगळ्या उल्लेखनीय कार्याबद्दल फडणवीसांनाही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली होती. देवेंद्रजींच्या या व्हिजिटला जपानच्या स्टेट व्हिजिटचा दर्जा होता बरं का. हा मान यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना मिळाला आहे. मोदी आता भारताचे पंतप्रधान आहेत. मी मगाशी जे संचित, योगायोग वगैरे जे काही बोलत होतो, त्याचा उलगडा आता तुम्हाला होईल बहुतेक. कारण जपान सरकारने काळाच्या पावलांचा अंदाज घेत गुजरातच्या मुख्यमंत्र्याला 2012 जपानमध्ये निमंत्रित केलं होतं. इन्व्हेस्ट गुजरात हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता मोदींसाठी. या दौऱ्यात भारताचा एका राज्याचा मुख्यमंत्री जपानच्या पंतप्रधानांना भेटतो. या भेटीला जपानने स्टेट व्हिजिटचा दर्जा दिला होता. तसाच दर्जा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला बरोबर 11 वर्षांनी मिळाला. 2012च्या जपान भेटीनंतर अवघ्या वर्षभरात नरेंद्र मोदींना भाजपानं पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. मी फक्त काही बिंदू मांडतोय, ते तुम्हीच जोडून बघा. देवेंद्र फडणवीसांची ही जपान भेट, स्टेट व्हिजिट वगैरे आहे, हे सगळं मान्य. पण महाराष्ट्रातून जर या भेटीसाठी कोणाला निवडायचं होतं, तर त्यावर पहिला क्लेम राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा होता. कारण मोदीही मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2012. फडणवीस तर दोनातले एक आहेत नाही का, 2 उप, त्यातले हे एक उप. मग जपान दौऱ्यासाठी फडणवीस का बरं? जपानसारख्या विदेशातल्या राजनैतिक संबंधांच्या आणि त्या राष्ट्राशी उद्योगधंद्याबाबतच्या गुंतवणुकी या इतर कुठल्याही बाबींसाठी केंद्राच्या परराष्ट्र खात्याचं फिल्टरमध्ये असतं. विदेशी राजदूतांना पंतप्रधान किंवा परराष्ट्र मंत्री यांच्याकडून थेट सूचना असल्याशिवाय ते कुठल्याही राज्याशी असं डील करू शकत नाही. त्यात जपानसारखं राष्ट्र स्टेट व्हिजिटचा मान देतंय, तिथली एक युनिव्हर्सिटी मानद डॉक्टरेट देतंय, याचा अर्थ त्यात पंतप्रधानांकडून ग्रीन सिग्नल असायलाच हवा. सध्या देवेंद्रजी पक्षासाठी महाराष्ट्रात उप असले तरी पॉवर स्टेशन तेच आहेत, हे खुद्द मुख्यमंत्री शिंदे देखील मान्य करतात. आता प्रश्न उरला नरेंद्र मोदींचा. त्यांना जेव्हा जपानच्या या प्रस्तावावर विचार करावा लागला असेल, तेव्हा ते या बहुमानासाठी आपल्या खास माणसाला अमितभाईंना देखील प्रस्तावित करू शकले असते, किंवा फायर ब्रँड मुख्यमंत्री योगीजींचंही नाव सुचवू शकले असते. गेला बाजार आजकाल भलतेच चर्चेत असलेले जे हिमंत विश्वशर्मा जे आहेत, त्यांनाही रेकमेंड करता आलं असतं. पण त्यांनी एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यालाच का पाठवलं असेल? हे सगळं माझं परसेप्शन वगैरे असू शकतं बरं का. म्हणजे जपानचा दौरा हा मोदीजींच्या मर्जीनेच ठरला असावा असा माझा दावा नाही. पण परराष्ट्र धोरणांसंदर्भात मोदीजी प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आपल्या नजरेखालून घालतात, हे तर नक्की. मग या सगळ्यांना टाळून देवेंद्र फडणवीसांनाच हा स्टेट व्हिजिटचा मान का बरं दिला गेला आहे जपानकडून? ज्या पद्धतीनं 2012 साली गुजरातचे सीएम जपानला जाऊन आल्यानंतर थेट केंद्रात महत्त्वाच्या स्थानी जाऊन बसतात, त्यांच्यातलं पोटेन्शियल जर जपान सरकारने ओळखून हा सन्मान दिला असेल, तर आता फडणवीसांना देखील हा सन्मान मिळालाय म्हटल्यावर तेही केंद्रात महत्त्वाच्या पदावर लवकरच जातील असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. धरावं का आपण असं? कदाचित ज्या पद्धतीनं खुद्द मोदीजीच आपला उत्तराधिकारी ठरवण्याच्या विचारात आहेत की काय, असं उगाच वाटायला लागले. कारण त्यांनी इतर अनेकांना डावलून जर देवेंद्रजींना जपानच्या स्टेट व्हिजिटचा मान मिळू दिलाय, याचा अर्थ ते फडणवीसांना केंद्रात आपला उत्तराधिकारी बनवण्याच्या विचारात नक्कीच असावे. मोदींनंतर पंतप्रधान कोण हा प्रश्न सध्या महत्त्वाचा नसला तरी काँग्रेसची इकोसिस्टीम सतत गडकरींचं नाव चर्चेत ठेवत असते.
तर जनरल परसेप्शन हे मोदी के बाद मोठा भाई असंच आहे. त्यात योगींचं नावही आघाडीवर असतं. अमित शहा युपीचे प्रभारी असतानाच त्यांनी चमत्कार घडवून लोकसभेच्या सर्वाधिक जागा निवडून आणत आपला उत्तरेतही दबदबा आहे हे सिद्ध केलं होतं. देशाचं नेतृत्व करायची वेळ आली की उत्तरेतली एक लॉबी, एक दबावगट सक्रिय होतो. मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना, अगदी भाजपातही ते आहे. पण 2 गुजरात्यांच्या गुजरात लॉबीनं भाजपातल्या उत्तरेतल्या दबाव गटालाही आपल्या कामगिरीनं शांत केलेलं आहे मागच्या 9 वर्षात. अमित शहांची गुजरात दंगलीतली काहीशी वादग्रस्त छबी, योगींचं प्युअर हिंदुत्व, भगवी कफनी हे हिंदुस्थानला आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या तरी थोडंसं न परवडणार आहे. त्यामुळे उद्या मार्गदर्शक मंडळात बसून भारतीय जनता पक्षाची गाडी चालवण्याच्या तयारीत असलेल्या मोदीजींना आपल्या इतका शातीर दिमाग आणि प्रेझेंटेबल पंतप्रधान जर देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसत असेल, आणि म्हणूनच तर त्यांना अशा छोट्या मोठ्या गेस्चरमधून आपला वारस असं दर्शवण्याचा प्रयत्न तर ते करत नाहीत ना. मी फक्त हे बिंदू, हे डॉट्स मांडतोय बरं का. हे डॉट्स तुम्हाला जोडत जायचे. संयोग, संचित आणि योगायोग हे सगळंच फडणवीसांच्या बाजूने घडतंय असं किमान आता तरी दिसतंय मला. जर असं घडलं तर तुम्हाला काय वाटतं? मोदीजींनी या सगळ्या घटनांमधून आपला वारसदार या जगापुढे आणण्याचं औचित्य साधलंय का? 2012 सालची जपानची स्टेट व्हिजिट आणि त्यानंतरचं पंतप्रधानपद हा मोदीजींसाठी योगायोग नव्हता. पण 2023 साली एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला हाच सन्मान जपानकडून मिळणं मला तर थोडंसं नियोजित कार्यक्रमासारखं वाटतंय. पण हे नियोजन असेल तरी आम्हाला आनंदच आहे. आणि जसा योगायोग 2012 साली मोदीजींच्या सोबत घडला, तसा शुभशकून जर देवेंद्र फडणवीसांनाही घडला तर एक मराठी म्हणून, एक मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेलाही आनंदच होणार आहे. फक्त हे डॉट्स मी जसं म्हणतोय तसे जोडले गेले पाहिजे. बस. आज का देवेंद्र कल का नरेंद्र ही घोषणा सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. पण ह्याला अजून अवकाश आहे. आपण तोवर वाट पाहूया. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा कार्डिजी9. धन्यवाद. नमस्कार.